नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे, पण अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. सो नेहमीप्रमाणे इथे तुम्हाला जॉब रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड, जे काही गव्हर्नमेंट नोकरी, प्रायव्हेट नोकरी, स्टडी रिलेटेड व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा. तर पीएमसी अंतर्गत इथे जीएनएम प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. 12वीचा रिझल्ट नुकताच इथे लागलेला आहे. सो 12वी नंतर जीएनएम 3 वर्षाचा जो बीएससी नर्सिंग इथे जीएनएम कोर्स असतो, त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इथे दरवर्षी जागा निघतात. सो अतिशय महत्वपूर्ण ही संधी आहे ज्यांना इथे जीएनएम करायचं आहे. सो काय डिटेल माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, त्याच्यानंतर फी प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया कशी आहे, कोणते कॉलेज याच्या अंतर्गत येणार आहे, कोण यासाठी अप्लाय करू शकतं, कोण यासाठी अप्लाय करू शकत नाही, पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे कोणी तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये ज्यांना जीएनएम करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो ही बीएमसीची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. आपल्या चॅनल मार्फत जी काही तुम्हाला जॉब रिलेटेड, ऍडमिशन प्रोसेस, जी काही माहिती दिली जाते ती ट्रस्टेड वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट वरती माहिती असल्याशिवाय तुम्हाला दिली जात नाही. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची खोटी बातमी नाहीये. ऑफिशियल वेबसाईट वरती इथे डिटेल आहे. सो वेबसाईटची लिंक जी आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही बघू शकता. सो इथे जीएनएम ऍडमिशन 2026-27 ऍडव्हर्टाइजमेंट इथे आलेली आहे. ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. सो इथे सुरुवातीला आपण बघूया. ऍडव्हर्टाइजमेंट इथे प्रसिद्ध झालेली आहे. सो इंग्लिशमध्ये सुद्धा इथे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे डिटेलमध्ये. सो इंग्लिशमध्ये ज्यांना हवे त्यांनी इंग्लिशमध्ये चेक करू शकता. मराठीमध्ये सुद्धा इथे जाहिरात आहे. सो आपण मराठीला प्रेफरन्स देऊ. मराठीमध्ये पूर्ण जाहिरात जी आहे आपण तिथे बघूया. सो बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्ष आणि महत्वाचं म्हणजे फक्त महिला उमेदवारांसाठी इथे संधी आहे. सो यासाठी काय प्रोसेस आहे ती आता आपण बघूया. ही पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे, जाहिरात आहे, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. पूर्ण पीडीएफ जी आहे तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईट वरती आहे, तसे टेलिग्राम वरती सुद्धा बघायला मिळेल. सो इथे 1/8 पासून सुरू होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या प्रशिक्षण संस्थांद्वारे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांकडून, हे महत्वाचं आहे, पुरुष उमेदवार यासाठी अप्लाय करू शकत नाही, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. सो यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती जी आहे तुमची 18 जून पासून अर्ज सुरू झालेले आहेत. ते तुम्हाला शेवटची डेट इथे असणार आहे 29 जून. 29 जून पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथे हे 5 कॉलेज आहेत. याच्या अंतर्गत जे आहे इथे तुम्हाला 3 वर्ष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण जे आहे ते घ्यावं लागतं. सो इथे RS स्मारक परळ रुग्णालय, BL नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक महाविद्यालय, RN कपूर रुग्णालय आणि हरिलाल भगवती रुग्णालय बोरिवली. तो या 5 अंतर्गत इथे ऍडमिशन प्रक्रिया जी आहे. तो निवड झालेल्या उमेदवारांना इथे 3 वर्ष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागते. स्त्री उमेदवार संलग्न असलेल्या निवासस्थानांमध्ये राहणं अनिवार्य आहे. सो इथे हॉस्टेलला राहणं तुम्हाला जे आहे अनिवार्य असणार आहे. सो विद्यावेतन यासाठी तुम्हाला दरमहा इथे 100 ते 120, 680 इथे गणवेश भत्ता, अधिक 300 रुपये धुलाई भत्ता आणि मोफत वसतिगृह, निवासस्थान आणि मोफत भोजन सुविधा इथे उपलब्ध आहे. सो कोण यासाठी अप्लाय करू शकतं, यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे बघा. सो उमेदवार जो आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजे तुमची जी आहे उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वी अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून, त्याच्यामध्ये तुमचं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांसह PCB जे आहे कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सो वरील आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार जर उपलब्ध झाले नाही तर त्यानंतर कॉमर्स आणि आर्ट्स, कला आणि वाणिज्य शाखेतील उमेदवारांना जी आहे इथे त्यांचा विचार इथे करण्यात येईल. सो पहिला प्रेफरन्स सायन्स कॅन्डिडेट PCB साठी इथे आहे. सो यासाठी इथे पूर्ण माहिती दिलेली आहे कशा प्रकारे आहे. राखीव जागा अपंगांसाठी. त्यानंतर उमेदवार जो आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, तत्सम परीक्षा किमान 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक आहे. मराठी भाषा तुम्हाला सुलभतेने लिहिता, वाचता आणि बोलता इथे गरजेचं आहे.
पदांची संख्या इथे, उमेदवारांची वयोमर्यादा काय आहे बघा. सो वयोमर्यादा जी आहे 31 जुलै रोजी कन्सिडर केली जाणार आहे. 17 ते 35 इथे वय आहे. काउन्सिलिंग यासाठी होणार आहे. अटी काय आहेत ते इथे बघा. सो निवड झालेल्या उमेदवारांना अधिनियम जे आहे ते गरजेचे राहणार आहे. एकदा प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम सोडून जाता येणार नाही. मध्येच सोडल्यास तुम्हाला 13,004 इथे दंड असणार आहे. एकूण परीक्षा 350 जागांसाठी भरती प्रक्रिया आहे. जागांमध्ये इथे बदल होऊ शकतो. सो कॅटेगरी वाईज इथे दिलेला आहे कशा प्रकारे आहे ते. ओबीसी साठी किती, ओपन साठी किती. सो तुमच्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही जागा चेक करू शकता. सो फीज इथे काय राहणार आहे बघा. ऑनलाईन अर्जाची किंमत जी आहे ओपन खुल्या प्रवर्गासाठी 678 प्लस जीएसटी म्हणजे एकूण 800 रुपये सगळ्या कार्यांसह, आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही आहे 533 रुपये. सो ह्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फी जी आहे इथे भरायची आहे. विशेष नोंद इथे दिलेली आहे. सो संपूर्ण ही माहिती आहे. सगळी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट ही ती इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. जर इंग्लिशमध्ये तुम्हाला हवी तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा इथे चेक करू शकता. तो ह्याच्यात सुद्धा संपूर्ण माहिती जी आहे ती दिली आहे. त्यानंतर इथे नियमावली काय आहे, प्रवेश नियमावली ही सगळ्यात महत्वाची ती आपल्याला बघायची आहे. तर ती आपण इथे डिटेलमध्ये बघूया, कारण की ही खूप महत्वाची आहे. अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला इथले नियम जे आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. सो 3 वर्षाचा तुमचा हा इथे कोर्स असणार आहे. प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम जीएनएम ज्याला आपण म्हणतो. 5 कॉलेज आहेत इथे बीएमसी अंतर्गत. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार जे आहे कॉलेज तुम्हाला तिथे दिलं जाणार आहे. सो त्यानुसार तुम्ही जे आहे ऍडमिशन इथे कन्फर्म करू शकता. सगळ्यात पहिला आता इथे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. सो कुणाकुणाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती हवी असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये इथे सांगा. तर लवकरच आपण तो सुद्धा व्हिडिओ इथे घेऊन येऊ. सो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. 29 जुलै जून तुम्हाला लास्ट इथे डेट आहे. फी आपण ऑलरेडी बघितली. ओपन साठी 800 आणि ओबीसी कॅटेगरी जी आहे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत 533. वयोमर्यादा 17 ते 35 इथे वयोमर्यादा दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता 12वी मराठी विषय आणि 12वी तुमचं पीसीबी सायन्स अंतर्गत इथे गरजेचं आहे. सो वरील अर्हता परीक्षा जास्तीत जास्त 3 प्रयत्नात उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा इथे विचार केला जाणार आहे. सो जे उमेदवार बीएससी तुमचं जे आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा दुसरी पदवी जी असेल 12वी अथवा समतुल्य 5 गुण तुम्हाला इथे एक्स्ट्रा मिळणार आहे. सो या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला इथे जे आहेत जागा दिलेल्या आहेत कशा असणार आहेत ते. 3 वर्षाचा हा तुम्हाला कोर्स आहे. तर डॉक्युमेंट काय काय इथे लागणार आहेत बघा. ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे. सगळ्यात आधी शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुमचं 10वी 11वी 12वी यांच्या गुणपत्रिका, 12वी पेक्षा जास्त पात्रता असेल तर त्याची प्रमाणपत्र गुणपत्रिका, अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो, 12वी कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आहात त्याबाबत शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र, अधिवास दाखला ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, नॅशनॅलिटी जे आहे ते लागणार आहे. आरक्षित उमेदवार तुम्ही ओबीसी एससी एनटी मधून जिथून अप्लाय करत असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सो हे लागणार आहे तुम्हाला. आधार कार्ड आणि पॅन कार्ड. त्याच्यानंतर जर गॅप असेल तुमचा 10वी 12वी नंतर सो अंतर प्रमाणपत्र ज्याला आपण गॅप सर्टिफिकेट म्हणतो ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. मॅरिड असाल, नाव चेंज असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट. अर्जासोबत एमबीबीएस किंवा तत्सम शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं आवश्यक असणार आहे. विशेष सूचना इथे, सो ही महत्वाचे डॉक्युमेंट आहे. पूर्ण लिस्ट तुम्हाला जी आहे ती इथे दिलेली आहे. विशेष सूचना इथे आहे. सो ह्या प्रत्येकाने अप्लाय करण्यापूर्वी इथे वाचून घ्यायच्या आहेत. डिटेल माहिती जी आहे पीडीएफ तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे. निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, पहिल्यांदा प्रेफरन्स कुणाला मिळणार आहे, त्यानंतर कशा प्रकारे आहे ती पूर्ण निवड प्रक्रिया सुद्धा इथे तुम्हाला दिलेली आहे. तो संपूर्ण माहिती आहे. राखीव जागा कुणासाठी किती आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे. सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा प्रत्येकाने वाचायच्या आहेत इथे. सो यासाठी तुम्हाला जी फी आहे ती इथे दिलेली आहे. शुल्क कशा प्रकारे असणार आहे बघा. त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर सो विद्यार्थी नोंदणी 1000 रुपये, गणवेश तुमचा, पुस्तके जे आहे, साहित्य सामुग्री, वसतिगृह अनामत रक्कम, परिचारिका निधी, परीक्षा शुल्क, संगणकीय शिक्षण, इंग्रजी भाषा विषय, सामाजिक अनुभव. सो टोटल 29,953 म्हणजे 30,000च्या आसपास तुम्हाला प्रतिवर्षी हा जो आहे तो खर्च येणार आहे. त्याच्यामुळे खूप कमी फी आहे. तुम्ही बाहेर जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये करायला गेला तर 1 लाखाच्या वरती आता सध्या जीएनएम साठी फीज आहे. त्याच्यामुळे हे खूप कमी फी अंतर्गत आणि गव्हर्नमेंट बीएमसी अंतर्गत तुम्हाला ही संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने या संधीचा फायदा घ्या. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती दिली जातील. ओके. सो प्रथम वर्ष विषय काय आहे,
कशा प्रकारे त्याला मार्क्स असणार आहे, सगळे डिटेल तुम्हाला आहे द्वितीय वर्ष तृतीय वर्ष. ओके, सो डिटेल इथे पूर्ण आहे. परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, परीक्षेचं सुद्धा इथे स्वरूप जे आहे, पूर्ण डिटेल माहिती क्लिअरली तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे तिन्ही वर्षांची. असं नाही की नंतर ते मिळणार आहे. त्याच्यामुळे काही पण डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये इथे विचारा. सो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याची उत्तरं मिळतील. अर्ज कसा भरायचा याचा डिटेल व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड करण्यात येईल. ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ पाहिजे त्यांनी व्हिडिओ खाली अर्ज कसा भरायचा याची माहिती किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसं लवकरच तो व्हिडिओ इथे अपलोड करण्यात येईल. सो जे कोणी चॅनलवरती नवीन असतील, पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इथे लगेच मिळेल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.